हाय हॅलो नमस्कार, मी पूनम स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. नवीन दिवसांची नवीन सुरुवात. कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेतच असाल. आज होता रविवार, म्हणून मी आज हेअर वॉश केला होता आणि माझे केसांना लवकर काही सुकतच नाही, म्हणून मला खूप जास्त परेशानी होते आणि खाली सोडले ना तर खूप जास्त गळतात. म्हणून मी थोडंसं असं केसात छान अशी हेअरस्टाईल करून घेतली, कारण मला वेगवेगळे हेअरस्टाईल करायला खूप जास्त आवडते. म्हणून मी आंबाडा न घालता आणि इकडे बघा असे केस ठेवणार होते आणि इकडे बघा इकडे माझं काहीतरी चालू असतं बरं का, कारण थोडंफार घरामध्ये मस्ती करत असते. त्यानंतर बहीण आली आणि आम्ही चाललो होतो आज मार्केटमध्ये, कारण खूप दिवस झालं मार्केटमध्ये जायचं होतं पण काय जायला जमतच नव्हतं. मग आज वेळ काढला, गावाकडे पण जायचं आहे आणि तेवढ्यात तिथे ट्रॅफिक लागलं आणि रात्रीच्या वेळेस हे सनसेट खूप भारी वाटत होतं आणि वातावरण खूप छान वाटत होतं. आणि ह्या भाभींना खूप जास्त लाजत होत्या, कारण त्या पहिल्यांदाच आमच्यासोबत बाहेर आल्या होत्या. आणि इथं मी माझा आवाज म्यूट केलेला आहे आणि इथे बघू शकताय, कारण मार्केटमधला आवाज ना खूप जास्त येतोय माझ्यापेक्षा, त्याच्यामुळे इथे सगळा आवाज म्यूट करून दाखवते. इथे ना ह्या पॅन्ट होत्या, लिटरली ह्या पॅन्ट तुम्हाला ना जसं हव्यात ना, ही ब्लॅक कलरची पॅन्ट मला खूप जास्त आवडली. ह्याची किंमत फक्त 200 रुपये आणि बाहेर दुकानात गेलं तर 300 रुपये होती. आणि इथं कोणतीही वस्तू घ्या, 10, 15, 20, 30 घ्यावा तशा वस्तू होत्या आणि ते सगळं म्हणजे ज्यांना जसं जमेल तसं ते घेतात. आणि इथे स्टॉल आहे ना, इथे एवढे व्हरायटीज होत्या विचारूच नका. आणि इकडे ना लहान मुलांचे क्लचर वगैरे आहेत ना, ते पण खूप छान होते. आणि इकडे बघू शकताय आणि एवढं भारी वाटत होता. आणि मला असं आम्ही मार्केटमध्ये फिरताना ना सगळ्या गोष्टी म्हणजे मार्केट ना खूप मोठं आहे, ते काही सोनी सापडू पण शकणार नाही, एवढं मोठं मार्केट आहे. त्यानंतर ना इकडे बहिणीचं होतं की गावी जायचं, मग तिला नवीन नवीन साडी वगैरे ना, इथे साडी बघत होते, तिला जसे पाहिजे ना तसे काही भेटतच नव्हते. तिला ती आवडली पण ती काही व्यवस्थित सांगतच नव्हत्या. ही साडी ना तुम्हाला म्हणजे इथे ना एवढ्या भारी भारी साड्या असतात आणि हे मार्केट ना खूप छान आहे आणि खूप सर्वात मोठं मार्केट म्हणजे ही सानपाडा मार्केट आहे. तुम्हाला माहीत असेल तर, तुम्ही गेलात नसेल तर एकदा व्हिजिट करून या, खूप भारी आहेत. आणि सर्वात जास्त इतिहास ह्या मार्केटमध्ये साड्या खूप जास्त भेटतात आणि एवढे व्हरायटीज आहेत की आपण पण कन्फ्यूज होऊन जातो. त्यानंतर इकडे आम्ही साड्या बघत होतो आणि प्राईज पण रिजनेबल आहेत. बाहेर जावा तर खूप जास्त महाग आहेत आणि त्याच्यामुळे ती साड्या वगैरे बघितल्या. इथे छोटे छोटे असे स्टॉल लागल्यासारखे लागतात. तुम्हाला जसे कपडे घ्यावे तसे 50 रुपयापासून टॉप भेटतात. आणि ते घागरे वगैरे म्हणजे लाचा वगैरे होते, जे की आपण लग्नामध्ये घालतो ना, ते हे लाचेची किंमत 2 ते 3 हजारापर्यंत हा लाचा तुम्हाला देतात. पण बाहेर ना खूप जास्त म्हणजे 5 ते 6 हजार रुपये आहेत. आणि ते जे पण पर्स घेतात ना, ह्या पर्स दिसत आहे, ह्या पर्सची किंमत 350 रुपये आहे. याची क्वालिटी खूप छान आहे, कारण मी ऑलरेडी इथून एकदा एक पर्स घेतली होती, एवढी छान आहे की विचारूच नका. आणि त्यानंतर ह्या साड्या होत्या, एवढं भारी इथं साड्या आहेत ना, जेवढ्या बघेल तेवढ्या कमीच वाटत होत्या आणि तेवढी गर्दी पण असते आणि एवढ्या व्हरायटीमध्ये साड्या असतात ना, म्हणजे आपण एवढं कन्फ्यूज होतं आपल्याला कोणती साडी घ्यावी, आपल्याला काही समजतच नाही. त्याच्यामुळे ना मी इकडे साड्या वगैरे मी तुम्हाला दाखवते, एवढ्या मस्त होत्या आणि पार्टीवेअर होत्या, डेलीवेअर होत्या, खूप वेगवेगळ्या. जिम्मीचू साडीचा ज्यावेळेस ट्रेंड आला तशा साड्या होत्या. जसा नवीन ट्रेंड येईल ना त्या मार्केटमध्ये नवीन येत असतो. आणि हा बघा, हा आहे नवरीचा लाचा तर खूप सुंदर आहे आणि वर्कही खूप सुंदर आहे. आणि बघू शकता हा, याची किंमत 5,000 रुपये होती. पण हे ना व्हिडिओ काढत होते ते दादा खूप छान होते, त्यांनी म्हटले की तुम्हाला व्हिडिओ काढायचं तुम्ही काढू शकता. आणि खरं तर असं कोणी बोललं तर खूप भारी वाटतं. आणि ही साडी पण मला खूप जास्त आवडत होती, पण ग्रीनमधली, आणि त्याचा काही कलरच आवडला नव्हता. कारण ना मला ज्यावेळेस त्याचा ट्रेंड आला होता की त्याच्यामधलं मला एक नवीन साडी हवी होती. तर इकडे बघू शकता, इकडे साडीच्या व्हरायटीज पण खूप जास्त होत्या आणि मी इकडे विचारत होते कोणती साडी कशी दिली आहे. कारण ना आपण मार्केटमध्ये गेलं ना, बायकांची सवयच असते की प्रत्येक वेळेस वेगवेगळं विचारायचं. आणि ह्या लाचेची किंमत 4 ते 5 हजार रुपये होती. हे पण खूप सुंदर दिसत होते, एवढं लाईट लावली ना रात्रीच्या वेळेस फंक्शनला घालण्यासारखे हे लाचा, म्हणजे एवढे सुंदर होते ना, बघता क्षणी आपल्याला घ्यावं असं वाटत होतं. काही काही लाचाची किंमत 12,000 रुपये पण होती. त्यानंतर ना मला अशा काही वस्तू घ्यायच्या होत्या, तर मग मार्केटला संपूर्णमध्ये फिरत होते. इथे ना गेलं तर ना आपलं मन ना, असे डोळे असे असतात, बायकांची सवय खूप वेगळी असते. आणि तिथं जिथं जाईल ना तिथे आपण काही सोडणार ना. ते इथं पार्टीवेअर ड्रेस एवढे भारी भारी होते विचारू नका. बॉडी क्राफ्ट ड्रेस म्हणजे जसं तुम्हाला हवं आहे ना, खूप भारी होतं बरं का. आणि हे ना म्हणजे फक्त 2 मार्केटमध्येच लागतं, असे ड्रेस काही इथे कुठेच भेटत नाहीत. म्हणून ना आम्ही ना इकडे ह्या मार्केटमध्ये ना म्हणजे 2-3 महिन्यातून एकदा येतच असतो. कारण इथं नवीन जे असेल, नवीन जो ट्रेंड चालू झालेला आहे त्या ट्रेंडनुसार आपल्याला इथे कपडे मिळून जातात. वाजलेले आहेत 8 आणि आता आम्ही घरी जाणार आहोत. इकडे बघू शकताय, आता माझी जीजू मला घ्यायला येणार आहेत.
आता घरी जातो, वेट करतोय आमच्या दाजींचा, मग त्यांच्यासोबत ते आम्हाला घरी सोडवणार आहे. आता इथून मी कंटिन्यू करणार नाही, आता व्हिडिओ मी ना स्टॉप करणार आहे. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.